नमस्कार. सत्ता, सतत मिळणारी पदं आणि या पदातून स्वतःचा अपमान झाल्याची भावना. मग आपण कोणीतरी कभी कभी लगता है साला आपणच भगवान है अशी येणारी वृत्ती आणि त्या वृत्तीतून देवाचा अपमान झाल्याचा भाव मनात येऊन घडणारी कृत्य भयंकर आहे. डोंबिवलीत जे घडलं त्याचं समर्थन कसंच करता येऊ शकत नाही. जेव्हा प्रचंड मोठे गुन्हे करणाऱ्या लोकांना आपण राजकारणात आणतो आणि त्याच्या गुन्हेगारीच्या वर्चस्वाला लोकांवर दबाव टाकण्यासाठी म्हणून त्याला नगरसेवक वगैरे करायला लागतो, आमदारकीच्या शर्यतीत तो येतो आणि तोच माणूस अशा काही गोष्टी करू लागतो, तेव्हा त्याच्यावर कारवाई करायची की आणखी काय? खरं तर अशा माणसांना आपल्या पक्षात घेऊन वावरणं आणि त्यांना मोठं करणं हे पक्षासाठी संकट असतं. हे काय सांगतोय जरा नीट तपशीलवार सांगतो. घटना डोंबिवलीतली आहे. काय घडलंय डोंबिवलीत जरा बघा. डॉक्टर नाही साईडला घेऊन जा. डॉक्टर नाही साईडला घेऊन जा. बोलतेस कोणाशी तू? ते फोनवर दिले दाखव मला. बोलतेस कोणाशी? फोन करू नका. देतो फोन. नको माझ्याकडे. माझ्याकडे आता बघा पुन्हाच माझं बघतो. तुम्ही ऐकलं की आमचं? आता आम्ही काहीच करू शकत नाही. प्लीज नका प्लीज. आम्ही रिस्क घेऊ शकत नाही. आम्ही त्यांच्यापुढे पाहिलं? मारणं, शिव्या देणं, हाणणं हे सगळं चाललंय. एका कर्मचाऱ्याला आधी बेदम मारलं, पुन्हा महिला डॉक्टरला फटका मारून तिच्या हातातला मोबाईल खाली पाडला. कायम धमकी, सोबतची स्त्री अडवण्याचा प्रयत्न करते पण तिलाही जुमानलं नाही. आणि मग या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. जेव्हा यावर रान पेटलं तेव्हा लोकांसमोर येऊन निर्लज्जपणे मी मारलंच नाही अशी कबुली, म्हणजे मी धक्काबुक्की केली पण त्या बाईला मारलं नाही असं म्हणून क्षमाही मागण्याचा प्रकार घडला. म्हणजे क्षमा कशाची मागायची, मारलंच नाही याची मागायची. तेही बघा. जी काही घटना झाली त्याबद्दल मी पहिला दिलगिरी व्यक्त करतो आणि मी ठासून सांगतो या ठिकाणी का मी महिला डॉक्टरवर हात उचललेला नाही. ही जी टी व्ही फुटेजमध्ये, सी सी कॅमेरा फुटेजमध्ये जे येते ते कॅमेऱ्याचा अँगलमुळे येत असेल, ती महिला डॉक्टर माझ्या मुलीसारखी आहे म्हणून ती म्हणतो, एकेरी उल्लेख करतो. ती माझ्या मुलीसारखी आहे. तिचे मॅरेज झाले का नाही ते पण मला माहिती नाही. सतत कानाला बोलत होते, आमची रिक्वेस्ट ऐकत नव्हती आणि त्यामुळे मी तुझा फोन ठेव बाजूला, आमची कंप्लेंट आधी घे, काय तर आमची तक्रार घे, ऐकून घे, एवढंच तिला बोललो. आणि मी त्या महिलेला मारलेलं नाही. आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे, त्यामुळे महिलांवर आम्ही हात उचलला नाही आणि याच्यापुढे उचलणार नाही. आणि हे जे काय घडली घटना या हॉस्पिटलच्या कमतरतेमुळे असेल तर ते हॉस्पिटल फुलफिल करण्याची जबाबदारी मी आतापासून चालू करेन. पाहिलं? हे रमेश म्हात्रे नावाचे वीर नगरसेवक शिवसेनेच्या शिंदेंच्या पक्षाचे आहेत. शिवसेना कोणाची म्हटलं की सांगावं लागतं आता कोणाची आहे ती. एक उबाठावाली, उबाठातला बा निघून गेलाय, उठावाली, आणि एक शिंदेंची. राजकारणात अशा गुंडांना, विशेषतः कल्याण, डोंबिवली, ठाणे या परिसरात एका आमदारानंच गोळीबार केल्याची घटनाही घडली होती. या अशा घटना घडत जातात आणि सत्ताधारी पक्षांच्या लोकांच्या विरोधात बोलायला विरोधकांना एक आयती संधी मिळते. कशी मिळते? रोहित पवार जाऊन बसले, आदित्य विधान भवनात गरजले. जरा दोन्ही गोष्टी ऐका. मत आहे, पोलिसांना सांगतो आणि या सरकारलाही सांगतो, गाडीत जाऊन त्याला पकडण्यापेक्षा त्याची धिंड काढा रस्त्यावरनं कपडे काढून, अंडरवेअरवर आणि बनियनवर. मग कुठेतरी एक संदेश जाईल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, जर नगरसेवक असला काय, नेता असला काय, गुंड असला काय, गरीबावर अन्याय झाला नाही तर सेवकांवर अन्याय झाला तर आम्ही अशाच पद्धतीने वागतो. एवढी आहे का हिंमत या सरकारमध्ये? तुमचा जवळचा माणूस असला, गुंड असला आणि तुमचे नोकरी कामं करणारा माणूस असला तरी शेवटी इथे असणाऱ्या सेवकांवर, रुग्णसेवकांवर जर तो अन्याय करत असेल आणि फोनवर शिवीगाळ करत असेल, महिलेला सुद्धा फार आई बहीण तिथं काढली जात असेल तर त्याला सत्कार करण्याच्या लायकीचा नाही, धिंड काढण्याच्या लायकीचा, असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे.
अध्यक्ष महोदय, आमची मागणी ही आहे की आपण निर्देश द्यावे सरकारला, एक तर मुख्यमंत्री महोदयांकडून ह्याच्यावर निवेदन व्हावं, त्या नगरसेवकावर कारवाई व्हावी आणि त्या नगरसेवकाला त्याच्या पदावरनं बरखास्त केलं पाहिजे अध्यक्ष महोदय, नाही तर हा महाराष्ट्र शांत बसणार नाही अध्यक्ष महोदय. ही आपण इथे निर्देश दिले पाहिजेत. पाहिल्या, मग अटक करा, माज आलाय सत्तेचा, त्याला बरखास्त करा वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. एकनाथ शिंदेचे पुत्र आणि शिंदे सेनेचे उत्तराधिकारी श्रीकांत शिंदे यांनी कायद्यानुसार कारवाई होईल असं सांगितलं. माझा प्रश्न आहे, त्या म्हात्रेला अटक केली, त्या म्हात्रेवरती कायद्यानं कारवाई केली, त्याचं पद बरखास्त केलं की न्याय मिळाला आणि व्यवस्था बदलली असं झालं का? असं होईल का? मुळात एका गर्भवती स्त्रीच्या बाळांतपणाच्या काळामध्ये तिला त्रास होऊ शकतो. तिच्या गळ्याला, त्या बालकाच्या गळ्याला 2 नाळा अडकलेल्या आहेत आणि क्रिटिकल स्थिती आली तर NICU मध्ये जागा नाही किंवा NICU अवेलेबल नाही, आपण दुसऱ्या ठिकाणी व्यवस्था करू म्हणत जी व्यवस्था करण्यासाठीचा वेळ लागतोय, त्यात हे महाशय येतात, धमक्या देतात, पाडापाडी करतात, मारतात, निघून जातात. मला एक सांगा, नगरसेवक नावाचा हा देवाने पाठवलेला दूत जो लोकांनी निवडून दिलाय, जनता जनार्दन आहे म्हणतात, त्या जनता जनार्दनाने पाठवलेला हा दूत जर सगळं आदेश द्यायला लागला, अशा स्वरूपाचं मारहाण करायला लागला, तर उद्या मनपाच्या वैद्यकीय सेवेत चांगले डॉक्टर येतील? तिकडे BAMS नको, अमकाच असायला पाहिजे, ते एक म्हणजे MBBS असायला पाहिजे, असे एक नियम निघत आहेत. आधीच डॉक्टर मिळत नाहीत, चांगले डॉक्टर मनपाच्या सेवेत का येत नाहीत? कारण एका उत्तम उच्च विद्या विभूषित उत्तम काम करणाऱ्या डॉक्टरला टिनपाट नगरसेवकाला सर्दी झाली तर घरी तपासायला बोलवलं जातं आणि नाही गेला की शिवीगाळ केली जाते. ही स्थिती जर वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांवरती येणार असेल ना, म्हणजे हा पैशाच्या जोरावर, दहशतीच्या जोरावर डॉक्टर झालाय म्हणून याला असं ट्रीट केलं पाहिजे. बाबा जा ना, त्या दवाखान्यात जा, तिथे रांगेत नको जाऊ, लाईनमध्ये नको थांबू, तू जा, तपासून घे. पण नाही, मस्ती एवढी की बोलवलं पाहिजे असं येतं, आमचा फोन उचललाच पाहिजे असं येतं. हेच डॉक्टर जेव्हा खाजगी रुग्णालयात कामाला जातात ना, तेव्हा यांच्या दारात हे रांगेत थांबलेले असतात. डॉक्टरांना विश्वास वाटणार नसेल, सन्मान मिळणार नसेल, उलट भय वाटणार असेल, तर अशा लोकांसोबत ते काम करतील कशाला? म्हणून लोकांना, नगरपालिकांना, महानगरपालिकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी डॉक्टर मिळत नाहीत, हे लक्षात घ्या. उठसूट या लोकांचं त्यांना मारणं, हाणणं हे सुरू राहिलं तर काय होणार? या अशा उपद्व्यापी, उपद्रवी नगरसेवकांना आवर घालणारं आणि यांच्या वर्तनावर बंधन आणणारं कोणीतरी असायला हवं, आणि हे त्यांच्या पक्षाचे लोकच करू शकतात. त्यांनी हे करावं एवढीच अपेक्षा आहे. बाकी त्या डॉक्टरला आता त्या खाल्लेल्या मारामुळं कशा भेदरलेल्या होत्या, काही बघायचं आहे तुम्हाला दृश्य? जरा बघा. या भेदरलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा कधी मिळणार आहे? हे असे गुंड नगरसेवक असतील ना, तर ही स्थिती होणार आहे आणि असंच आमच्याकडे चालणार आहे, एवढं लक्षात ठेवा. नमस्कार.